मऊसूत होणारे हे थेपले कसे बनवायचे झटपट हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर लवकर थेपले बनवण्यासाठी आपल्याला आधी तयार करावा लागेल। तो तयार केलेला मसाला आपण स्टोअर करून ठेवू शकता आणि स्टोअर केलेला मसाला आपण कधीही थेपले बनवताना त्यातले 2-3 चमचे वापरून बनवू शकता। तर हा मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर 1.5 चमचा मी मीठ घेतलेलं आहे आणि 1.5 चमचा हळद घेतली आहे आणि 3 चमचे लाल तिखट घेतले आहे किंवा काश्मीरी मिरची जर तुमच्याकडे असेल तर ती 3 चमचे घ्या आणि धने जिरा पावडर मी 1.5 चमचा घेतला आहे आणि आमचूर पावडर मी 1 टेबलस्पून घेतलं आहे आणि 1 टेबलस्पून मी जिरा घेतलेला आहे आणि ओवा घेतला आहे 2 टेबलस्पून आणि मी तीळ त्यामध्ये टाकून घेणार आहे। तर त्यामध्ये 3 चमचे मी तीळ घेतलेले आहे। हा मसाला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा आपल्याला थेपले बनवायचे असतील तर त्यातला मसाला आपण वापरू शकतो। याप्रमाणे आपण मसाला कसा करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवत आहे। ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आणि कसुरी मेथी घेतली आहे मी अंदाजे 3 टेबलस्पून आणि हा सर्व मसाला मी मिक्सरमध्ये फक्त फिरवून घेणार आहे। आपल्याला हा बारीक वाटायचा नाही आहे, फक्त मिक्स करण्यासाठी आपल्याला मिक्सरमध्ये त्याला टाकून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण मिक्सरच्या भांड्यात सर्व मसाला टाकून घेतलेला आहे आणि फक्त एकदाच असं फिरवून घ्यायचं आहे आणि असं भरभरीत वाटून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण स्टोअर करू शकता। हा मसाला आपण 6-7 महिनेही स्टोअर करून ठेवू शकतो। याप्रमाणे आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण थेपले कसे बनवायचे ते मी सांगणार आहे। तर थेपले बनवण्यासाठी मी 1 बाउल मेथी घेतली आणि अर्धी बाउल कोथिंबीर घेतली आहे। ती मी बारीक चिरून घेणार आहे। मेथी आधी मी पहिल्यांदा बारीक चिरून घेत आहे आणि आता कोथिंबीर घेतली अर्धी बाउल, ती मी बारीक चिरून घेत आहे। बघा याप्रमाणे आपण मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ 2 बाउल घेतलं आहे मी आणि मेथी आणि कोथिंबीर त्यात मिक्स करून घेऊया। याप्रमाणे बारीक चिरलेली हवी आणि त्यामध्येच आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे। तर मी 3 टेबलस्पून भरून मसाला घेतलेला आहे आणि त्यात टाकून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित थोडंसं पाणी घालून मी मिक्स करून घेणार आहे। मीठ घालायचं नाही कारण मसाल्यामध्ये आपल्या मीठ आहे, त्यामुळे मीठ घालू नका। व्यवस्थित मळून घेऊया आपण। थोडं पाणी घालून मळून घेतलेलं आहे। घट्टसर मळून घेऊया, जास्त सैल नाही जास्त घट्ट नाही असं मळून घ्यायचं आहे आणि 2 टेबलस्पून तेल घालून त्याला मऊसूत असं मळून घेणार आहे। याप्रमाणे आपला थेपल्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता आपण त्याचे गोळे छोटे छोटे करून घेऊया। एवढ्या पिठामध्ये 15-1 गोळे तयार होतील। सर्व गोळे आपण तयार करून घेतले आहेत। आता आपण थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। जास्त पीठ लावू नका, नाहीतर थेपल्यावरती पीठ दिसून येतं। त्यामुळे थोडंसं पीठ लावूनच आपल्याला हे पातळ असे लाटून घ्यायचे। जास्त पातळ नाही जास्त जाड नाही, याप्रमाणे लाटून घ्या। सगळे थेपले मी लाटून घेतले आहेत आणि आता तव्यावरती मी थोडंसं तेल लावून मग ते सगळे थेपले असे भाजून घेणार आहे। दोन्ही बाजूला भाजून घेतल्यानंतर मी तेल लावणार आहे। याप्रमाणे आपले थेपले तयार झालेले आहेत। असेच सगळे थेपले मी भाजून घेणार आहे। असे मऊसूत थेपले आपले तयार झालेले आहेत। जर मसाला आपला तयार असेल तर आपले थेपले लगेच तयार होतात। याप्रमाणे आपण थेपले बनवू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।